लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो केवायसी मुदतवाढ गुड न्यूज आलेली आहे. हो लाडक्या ताईंनो, कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी डायरेक्ट बातमी दिली. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही गुड न्यूज देत आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या ताईंनो, ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी लढत होतो, मागणी करत होतो, त्या मागणीला यश आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी डायरेक्ट आपल्या ई केवायसी मुदतवाढ बद्दल या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो दुसरी गुड न्यूज पण आलेली आहे. 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल देखील एक मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. दोन गुड न्यूज लाडक्या ताईंनो, दोन खुशखबरी तुमच्यासाठी आलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही ब्रेकिंग न्यूज येत आहे. खूप अंदाची बातमी समोर आली आहे. आपण ज्या ठिकाणी लढत होतो लाडक्या ताईंनो, मुदतवाढ भेटली पाहिजे. ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्या लाडक्या ताईंना हप्ता भेटण्यासाठी मुदतवाढ व्हावी असं आपण जी घोषणा आपण मागणी करत होतो, त्यासाठी एक मोठी बातमी समोर आली. आनंदाची बातमी समोर आली. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला 17वा 18वा हप्ता भेटला नाही, पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला मुदतवाढ कशी होणार आहे, ऑनलाईन भेटणार आहे का, अंगणवाडी सेविका, सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. या ठिकाणी तुम्हाला टीव्ही वरली डायरेक्ट बातमी दाखवतो. कॅबिनेट मंत्र्यांनी काय बोलले तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी ऐकायचं आहे. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात पहिली लाडक्या ताईंनो, तुम्हाला ही बातमी आहे साम टीव्हीची. बातमी तुमच्या समोर आहे. बातमी सुद्धा तुम्ही ऐकायची आहे. मी काही बोलणार नाही, डायरेक्ट तुम्ही बातमी ऐका. लाडक्या ताईंनो, गुड न्यूज आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. कॅबिनेट लाडक्या ताईंनो, तुम्ही डायरेक्ट ऐकलं का? पहिलं स्टेटमेंट ऐकलं का? लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना मुदतवाढ होणार आहे आणि कॅबिनेट मंत्र्यांनी काय बोलले तुम्ही आता डायरेक्ट ऐकत आहात. लाडक्या ताईंनो, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली आहे. ते हिंगोलीत बोलत होते. ई केवायसी मुदतवाढ म्हणजे ई केवायसीला मुदतवाढ होईल. पण लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही बघत आहात कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे आपला मंत्रिमंडळ असतो, त्यात एक महत्वाची कॅबिनेट मंत्री असतात. त्या कॅबिनेट मंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे आपण ज्या मागण्या करतो त्या सरकारपर्यंत 100% पोहोचत आहेत. लाडक्या ताईंनो, आणि आपल्या मागण्याला या ठिकाणी यश, कुठेतरी यश आलेलं आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलंय ई केवायसीला मुदतवाढ या ठिकाणी होणार आहे असं तुम्ही स्वतः त्यांच्या तोंडातून ऐका तुम्ही. आणि लवकरात लवकर लाडक्या ताईंनो, हा निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे. त्यांनी GR काढायला पाहिजे आणि वेबसाईट चालू करायला पाहिजे. आता महत्वाची एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, अंदाची बातमी काय आहे? कॅबिनेट मंत्र्यांनी स्वतः हे मुद्दा मांडलाय की आम्ही मुदतवाढ करणार आहेत म्हणून. आता ते कधी करणार आहेत, काय करणार आहेत, हे आपण त्यांच्या तोंडातून आता ऐकूया. ई केवायसी मुदतवाढ म्हणजे ई केवायसीला मुदतवाढ होईल. पण नेमके ई केवायसीला प्रॉब्लेम काय काय आहे? कारण त्यांचे आधार लिंक वगैरे जे आहेत ते खूप मोठ्या अडचणी आहेत. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऐकलं असेल, कॅबिनेट मंत्र्यांनी ई केवायसीचं मुदतवाढीबद्दल सांगितलेलं आहे. आता त्यांना अजून दुसरे प्रश्न विचारले, त्याच्यावरती नंतर बोलत होते. ई केवायसी अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगितली. लाडके जणो, पहिली गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे तुम्हाला ई केवायसी मुदतवाढ लवकरात लवकर होणार आहे, कॅबिनेट मंत्र्यांनी बोलले. आता तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी लाडके जणो सांगायला लागलो आहे ती म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटपाबाबत देखील मोठी घोषणा झालेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर, या गुड न्यूज आम्हाला आता कसं काय भेटायला लागल्या? काल 26 जानेवारी निमित्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी गुड न्यूज दिलेली आहे. 2100 रुपये हप्ता वाटप आम्ही कधी करणार आहेत, काय करणार ते तुम्ही तसं बघायचं आहे. मी आता काही बोलत नाहीये, डायरेक्ट तुम्हाला न्यूजपेपरची मी बातमी दाखवलोय, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवलोय. आणि 19वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे, सरकार नेमकं हप्ता वाटप कधी करणार आहे, काळजी करू नका लाडके जणो. तुम्ही म्हणायची पण गरज नाही. परत सांगतो लाडके जणो, यावेळेचा जो हप्ता आहे ना, 19वा हप्ता सेम होणार आहे. निवडणुका जवळ आल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात, आपण मागितले नाही तरी सरकार टाकणार. हे परत सांगतो लाडके जणो, आता आपल्याला वाट बघायची पण गरज नाही. सरकार बरोबर आपल्याला पैसे टाकणार आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. पण आपल्याला मुदतवाढ लवकरात लवकर कशी व्हायला पाहिजे, ई केवायसी मुदतवाढ लवकरात लवकर GR नुसार भेटावी, ही सरकारकडे मागणी आहे. तुमचं लाडके जणो याच्यावर काय मत आहे? सरकारने लवकरात लवकर आता सांगितलंय, कॅबिनेट मंत्री म्हणले की आम्ही मुदतवाढ करू.
मुदतवाढ करणार आहेत, पण ही कधी करणार आहेत, काय करणार आहेत, GR कधी काढणार आहेत, वेबसाईट चालू कधी करणार आहेत, ह्यांनी लवकरात लवकर GR काढावा, ही आपली सरकारकडे आता मागणी आहे. पहिली मागणी पोहोचली सरकारपर्यंत, आता दुसरी मागणी आहे लवकरात लवकर चालू करा. चला आता हे तुम्हाला आता दाखवतो अगोदर. बघा 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल नेमकं काय बोलले बघा. लाडकी बहीण योजना तुम्हाला बघा लोकमत न्यूजपेपरची बातमी आहे. लोकमत न्यूजपेपर माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे, मोठा न्यूजपेपर आहे लोकमत न्यूजपेपर. तारीख बघा 27 जानेवारी म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे 27 जानेवारीची. वाचा बातमी काय तुमच्या समोर आहे बघा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार. DCM म्हणजे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेंनी दिली गुड न्यूज. मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा. लाडक्यांनो मी काही बोलत नाही, सरळ सरळ गुड न्यूज लिहिलेला आहे. 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार. एकनाथ शिंदे साहेबांनी एक चांगल्या स्वरूपाचं वक्तव्य या ठिकाणी, मोठी घोषणा या ठिकाणी करून टाकलेली आहे. आता हे आपण तुम्हाला दाखवतो. लोकमतला आलेलं आहे, सगळ्या न्यूजपेपरला, अजून पण टीव्ही चॅनलवर डायरेक्ट त्यांनी प्रचार सभेमध्ये डायरेक्ट भाषणामध्ये मी भाषण पण तुम्हाला मी दाखवतो, काही काळजी करू नका. भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आता टीव्हीवर पण आलं. TV9 ची तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल बसत, ते TV9 ची बातमी आज सकाळपासून चालू आहेत, त्या जाऊन बघू शकतात. एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट सांगितलंय काय बघा. लाडकी बहीण योजना 2100 रुपयाबाबत अखेर गुड न्यूज आलीच. प्रजासत्ताक दिनी शिंदेची मोठी घोषणा. लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. तर लाडक्याजण तुम्ही स्वतः वाचा. म्हणजे 26 जानेवारी काल प्रजासत्ताक दिन होता आणि मी तुम्हाला काल पण म्हणलं होतं लाडक्याजण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला मोठ्या मोठ्या घोषणा होणार आहेत. आणि बघा गुड न्यूज, पहिली गुड न्यूज तुम्हाला आलेली आहे काय बघा. प्रजासत्ताक अखेर गुड न्यूज आलीच. प्रजासत्ताक दिनी शिंदेची मोठी घोषणा. लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा भेटलेला आहे. 2100 रुपये त्यांनी या ठिकाणी हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी दिली आहे. आणि बातमी पण तुम्हाला आता जास्त ते वाचून सांगतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो ते करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये हप्ता वाटप होणार. लवकरात लवकर होणार आणि योग्य वेळ आल्यानंतर वाटप होणार असं त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकली. पण या ठिकाणी त्यांनी डेट सांगितलेलं नाहीये, महिना सांगितलेला नाहीये, काही सांगितलेलं नाही. पण हे ठिकाणी चांगले सांगितलं त्यांनी बाबा लवकरात लवकर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देणार, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हे पण त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. तर लवकरात लवकर आपण अपेक्षा करू की लवकरात लवकर हे 2100 रुपये आमच्या अकाउंटला यायला पाहिजे. जसं संजय गांधी निराधार योजनेचे 1500चे 2500 झाले, त्या स्वरूपात लाडक्या बहिणीचे पण 1500चे 2100 रुपये लवकरात लवकर करावे असं एकनाथ शिंदे साहेबांना पण या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करत आहे. तर बघा याचबरोबर लाडक्याजण एक महत्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. त्याचबरोबर आता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगायला लागलो. आता बघा EKYC मुदतवाढ कधी होईल, चालू कधी होईल, अंगणवाडी सेविका कधी येतील हे पुढे आपण बघू, कारण की ते अजून येत नाहीत. अंगणवाडी सेविका कोणाच्या घरी आलतात का. लाडक्याजण एक छोटा मी प्रश्न विचारलो. लाडक्या बहिणींना तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला नसेल तर तुम्ही सांगायचं आहे तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्ही 181 वर 181 या नंबरवर कॉल केला होता का. तिसरी महत्वाची गोष्ट, हा विनंती अर्ज तुम्ही फॉर्म भरलेला आहे का. हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या लाडक्याजणो. लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे. तहसील ऑफिसला पण असतं, ते जिल्ह्याच्या ठिकाणी पण असतं ऑफिस. त्या दोन्ही ठिकाणी जे तुम्हाला जवळ पडेल त्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन हा विनंती अर्ज भरायचा आहे. सगळी माहिती तुम्हाला भरून त्यांना लवकरात लवकर द्यायचं आहे. म्हणजे तुमचा 17वा 18वा हप्ता चालू होईल. म्हणजे ते मागचे पण हप्ते भेटतील आणि पुढचे पण तुम्हाला हप्ते चालू होतील. ज्या ज्या लाडके त्यांना 18वा हप्ता भेटलाय, 19वा हप्ता तुम्हाला भेटणार. काळजी करायची गरज नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी भेटणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. इथे सांगतो लाडके, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.